थी आपण आता बेट बालकुंदा नावाचं गाव आहे. आपण जिथं आलोय त्याला बेट बालकुंदा म्हणतात. हा परिसर सगळा बसवण्णा इथून राहत होते. शरण इथं येऊन अनेक दिवस राहिलेत, मुक्काम केलेत, सगळीकडे फिरलेत, हिंडलेत. आणि अशा गुहा इथं भरपूर आहेत. माळाच्या खाली इकडे तिकडे लिंगपूजा वगैरे करत होते. आणि 1,96,000 जंगम आणि 770 शरण एकत्र आलेली जर जागा कुठली असेल तर हा माळ आहे. ह्या माळावर 1,96,000 जंगमांची पूजा झालेली आहे आणि 770 शरण इथे एकत्र आलेत. त्यामुळे आपल्याला ह्या गुहा ज्या आहेत त्या गुहा सगळ्या बघायच्या आहेत. फार आतमध्ये गोंधळ घालत बसू नका. फक्त दर्शन घेऊन पुढे निघायचं आहे. 5-5, 10-10 मिनिटं एका ठिकाणी माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे गोंधळ न करता सगळे पटपट एकत्र यायचं आणि लगेच माहिती घाली की लगेच पुढे सरकायचं. या गुहेमध्ये बसवण्णा वगैरे शरण यायचे, पूजा वगैरे करायचे. हा सगळा भाग आहे. बाजूला हरळया वगैरे येऊन बसायचे, कक्कया बसायचे. त्या बाजूला खाली गुहा आहेत. प्रत्येक गुहेत आपण जाऊ शकत नाही, आतमध्ये खूप खोलवर आहे. त्यामुळे आता इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही गुहा आहे तेवढी फक्त बघा. इथे बसवण्णा आले होते, पूजा केलेत, लिंग पूजा केलेली जागा आहे बसवण्णांनी. त्यामुळे बघून या जावं पटकन. पॉज. आपण बेट बालकुंद्याच्या माळावर बसलोय. तसं पाहिलं तर हा एक खूप मोठा विस्तृत असा माळ आहे. कारण बसवण्णांच्या अनुभव मंटपामध्ये 1,96,000 जंगम असल्याची नोंद आहे. म्हणजे सगळ्या वचनांमध्ये आहे. आणि 770 शरण होते. आता 1,96,000 जंगम होते म्हणजे ते महात्मा बसवण्णांच्या विचाराला मान्य करणारे, महात्मा बसवेश्वरांच्या मार्गदर्शनावर चालणारे लोक होते. जंगम म्हणजे जातीचा नाही. जातीनं जंगम कोणी राहू शकत नाही. जंगम म्हणजे महात्मा बसवण्णांच्या प्रेरणेने अनुभव मंटपाच्या माध्यमातून लिंगायत धर्माचा पूर्ण वेळ प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला जंगम असं म्हणतात. जंगम म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी ऑफ लिंगायत रिलिजन. जंगम दीक्षा संस्काराने जंगम व्हायचा. आणि बसवण्णांची वचनं, अनुभव मंटपांची माहिती आणि अनुभव मंटपातले निर्णय समाजामध्ये जे द्यायचे ते कोण देणार? सरकारने एखादा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे एक यंत्रणा असते, त्याला आम्ही प्रशासन असं म्हणतो. प्रशासनाच्या माध्यमातून सरकार आपली यंत्रणा राबवत असतं, एखादी योजना राबवत असते. तसं महात्मा बसवण्णांच्या पॉलिसी होत्या काही. महात्मा बसवण्णांची धोरणं होती. पहिलं धोरण होतं या देशातून गरिबी मुक्त करायचं. दुसरं धोरण होतं या देशातून अज्ञान मुक्त करायचं आहे. तिसरं महत्वाचं धोरण होतं या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करायची आहे. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं धोरण होतं की प्रत्येकाला शिवभक्त बनवायचं आहे, प्रत्येकाला चांगला माणूस, नोबल पर्सन बनवायचं आहे. या सगळ्या ज्या पॉलिस्या होत्या त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी यंत्रणा लागायची. आणि बसवण्णांचं काम करणाऱ्या माणसाला जंगम अशी संज्ञा पडली. अनुभव मंटपाचं काम करणाऱ्या लोकांना जंगम असं म्हणतात, जे पूर्ण वेळ धर्माचे प्रचारक आहेत. आणि मग असे 1,96,000 जंगम होते, वेगवेगळ्या भागात प्रचार करायचे. आता जंगमांचेही किती प्रकार होते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या जंगमांच्या जर याद्या काढल्या, माला जंगम आहे, बेडा जंगम आहे, बुडगा जंगम आहे, त्यात पुन्हा मटवाले आहेत, पीठवाले आहेत, शंखवाले जंगम वेगळे, झोळीवालेले जंगम वेगळे, वेगवेगळे जंगम आहेत. पण बसवण्णांच्या काळात म्हणजे गणाचारी जंगम वेगळा, म्हणजे अनेक जंगमांचे. कारण त्या जंगमांना ते काम जे अनुभव मंटपातनं मिळायचं त्या पद्धतीनं त्याला ते नाव पडायचं. आणि म्हणून ही जी जेवढी जन्म आली होती त्या जंगमांना बसवण्णांनी काम नेमून दिलं होतं. सगळ्यात पहिलं जंगम 5 वेळेस घरला यायचा. किती वेळेस? 4-5 वेळेस दररोज घरला यायचा. बघा, जंगमाला का प्रतिपरमेश्वर म्हणलंय किंवा भूरुद्र देशिक असं म्हटलंय जंगमांना?
प्रत्यक्ष चालता बोलता शिव म्हटलंय जंगमाला. याचं कारण ते आहे की सगळ्यात पहिल्यांदा जंगम घरी यायचा. म्हणजे जंगम तो कुठल्याही जातीत असायचा. एखाद्या शूद्र अतिशूद्र जातीतला महार असू दे, मांग असू दे, कुंभार असू दे, चांबार असू दे, ज्याला असं वाटलं की मला आता या पूर्ण वेळ काम करायचंय, प्रचार करायचंय, समाजाचं काम करायचंय, तर बसवण्णा त्याला जंगम दीक्षा द्यायची आणि तो जंगम व्हायचा. म्हणून पहिला जंगम सकाळी लवकर यायचा. तो पहाटे पहाटे फक्त वचन म्हणत यायचा. ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4, 3:30, 4:45 त्या काळामध्ये तो घरात यायचा नाही. जोर जोऱ्याने रस्त्यानं वचन म्हणत म्हणत जायचा लिंगायतांच्या गल्लीतून. आणि तिथं गेल्यानंतर लोक जेव्हा उठायचे तेव्हा हा लोकांना उठून यायचा ना जंगम. मग लोकांनी म्हणायचं की आता चला जंगम आलंय, वचनं म्हटलीत आणि आता आपण उठलं पाहिजे. लोक उठायचे, स्नान वगैरे झाली, सडा रांगोळी स्नान पूजा सगळं झाल्यानंतर मग एक जंगम यायचा. दुसरा जंगम. म्हणजे असं नाही की मुसलमानच 5दा नमाज पडतात. बसवण्णांनी पण तरतूद करून ठेवली होती की दिवसातून किती वेळेस तुम्ही धर्माच्या टचमध्ये राहायचं. ते एक पहाटे वचनगीत म्हणणारा जंगम. दुसरा जंगम यायचा आपण स्नान पूजा झाल्यानंतर पीठ मागायला यायचं. फक्त पीठ मागायला यायचा. तो वचन म्हणायचा आणि पीठ मागायला यायचं. म्हणजे काय त्याला पीठ कमी पडलं होतं का? त्याच्याकडे पीठ भरपूर होतं. जंगम पीठ का मागायला यायचं? तो पीठ मागायला येत नव्हता. आंघोळ्या झाल्यात का सगळ्याच्या? लिंग आहेत का गळ्यात सगळ्याच्या? पूजा केलीत का सगळे? हे सगळं बघण्यासाठी जंगम यायचा दुसरा. आणि तिसरा जंगम तुमचा स्वयंपाक झाला की यायचा. तो कशासाठी यायचा? एखादी भाकर घेऊन जायचा. गावात 100 लिंगायतांची घरं असले की मग तो यायचा आणि प्रत्येकाच्या घरातनं अर्धी चतकोरी एक भाकर घेऊन जायचा. मग तो काय करायचा? एवढ्या भाकरी खायचा का? तो नाही खायचा एवढ्या भाकरी. तो गावातले उपाशी तपाशी कोण आहेत त्यांना शोधायचा, त्यांना भाकर द्यायचा. किंवा धर्मप्रचारासाठी मठामध्ये अजून कुणी आला असेल तर त्याला भाकर द्यायचा. किती झाले जंगम? 3 बघा दिवसात. त्याला आम्ही कांती भिक्षा वगैरे म्हणतो. किंवा तो घेऊन जायचा. तिसरा जंगम संध्याकाळी यायचा. नेणू झाली का नाही, प्रार्थना झाली का नाही, संध्याकाळी लोक आहेत का नाही, सगळं ते प्रार्थनेच्या वेळेस एक जंगम फिरायचा गावात. आणि सगळ्यात शेवटी सगळे झोपल्यात का नाही हे बघायला यायचं. कसे झोपल्यात का, कोणात भांडणं चालू आहेत, कोणात किरकिऱ्या चालू आहेत, कोण मारामारी करू लागले का, सासू सुना भांडे आपटू लागल्यात का, नवरा बायको डोसका आपटू लागल्यात, हे सगळं बघायला, का वाड्यात किरकिऱ्या आहेत हे बघायला संध्याकाळी रात्री एक जंगम फिरायचा. आणि ज्या घरामध्ये किरकिऱ्या दिसल्या, ज्या घरामध्ये वातावरण खराब दिसलं, तिथनं तो बोलवायचा आणि अनुभव मंडपामध्ये मठामध्ये त्यांच्या समस्येवरती चर्चा व्हायची. म्हणजे महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंडपाचा प्रतिनिधी दिवसभरातनं 5 वेळेस लिंगायत धर्माच्या टचमध्ये असायचा. मग असं काम करणारे 1,96,000 व्हॉलेंटियर्स होते. 770 शरण होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. म्हणजे कसं असेल आता हे अनुभव मंडप म्हणजे संसद होती, एक पार्लमेंट होती. त्या पार्लमेंट मधले 770 लोक खासदार समजा तुम्ही किंवा आमदार समजा. मग त्यांना निवडून कोण देणार? उगा बसवण्णांच्या मनात आलं म्हणजे लगेच शरण असं नव्हतं. हे 1,96,000 जे जंगम आहेत यांनी काम कसं केलं पाहिजे हे ठरवणारी धोरण यंत्रणा म्हणजे अनुभव मंडप होती. ह्या जंगमांना कामाला लावायचे शरण की तुम्ही कामाला लागा. चला आपल्याला वेळ कमी आहे, जग सुंदर आणि सुखी करायचंय, आपल्याला अस्पृश्यता संपवायची आहे, आपल्याला जातीवाद संपवायचा आहे, अज्ञान संपवायचं आहे, दारिद्र्य संपवायचं आहे, आपल्याला स्त्री मुक्तीची चळवळ राबवायची आहे. चला मग काय करा, अनुभव मंडपात आम्ही जी धोरणं राबवू, आम्ही जी धोरणं घोषित करू, जंगमांनो देशभर फिरा, जगभर फिरा आणि महात्मा बसवण्णांचा क्रांतिकारी विचार माणसाच्या मनामध्ये पेरा, वाडी वस्तीवर तंड्यावरती जा. आणि मग जेव्हा सगळी जंगम फिरायची तेव्हा हा धर्म जागृतीचं काम सुरू झालं. मग आता एवढे लोक बोलवायचे कुठं? एवढे लोक एकत्र बसणार कसं? आता हे सेशन भरते ना, विधिमंडळाचं अधिवेशन भरतंय. 770 जणांचं अधिवेशन कदाचित दर महिन्याला 6 महिन्याला होत असेल बसवण्णांच्या सोबत. पण जंगमांचं सगळ्यांचं कधी अधिवेशन होणार? सार्वजनिक सभा म्हणतो आम्ही त्याला, आम सभा म्हणतो त्याला, आम्ही ग्राम सभा म्हणतो.
जनरल बॉडीची मीटिंग म्हणतो आम्ही त्याला, ते कुठं होणार? मग त्यासाठी एवढी जागा कुठं लागणार? तर बसवण्णांनी हा जो माळ आहे ना, हा सगळा माळ हेरला आणि सांगितलं की आपण सगळेजण या माळावरती एकत्र बसूया आणि जी पॉलिसी आहे, हे जग आपल्याला सुंदर करायचं आहे, दुःखातून मुक्त करायचं आहे, सामाजिक समता प्रस्थापित करायचं आहे, तर या माळावर. आणि या माळावरती लोक एकत्र आले. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, महात्मा बसवण्णांच्या आंदोलनामध्ये आणखीन एक विशेष घटना घडली. लोक सांगतात आम्हाला किंवा व्याख्यानात मोठमोठे वक्ते येतात की बामणाच्या पोरीबरोबर चांबाराच्या पोराचं लग्न लावलं. बसवण्णा का सोयरिक्या करत होता का? लग्न लावायचा धंदा होता का? मंगल कार्यालय होतं बसवण्णांचं. अनुभव मंडप म्हणजे मंगल कार्यालय नाही, हे लव्ह मॅरेज नाही. बसवण्णांनी आणि अनुभव मंडपाने हा जो विवाह लावला ना, ब्राह्मणाच्या मुलीचं चांबाराच्या मुलासोबत, कलावतीचं लग्न शीलवंतासोबत, मधुवरस आणि ललितांबाच्या मुलीचं लग्न हे कल्याणी आणि हरळैयाच्या मुलासोबत जे लागलं ना, ते लग्न दॅट वॉज नॉट कन्सिडर ॲज अ लव्ह मॅरेज. ते लव्ह मॅरेज नव्हतं, तो आंतरजाती विवाह नव्हता. ते काय होतं? लिंगायत धर्मात, लिंगायत कधी होतो? मन्मथ स्वामीने काय म्हणलंय बघा. मन्मथ स्वामींनी जसं लिहिलंय तसंच बसवण्णांनी 12व्या शतकात केलंय. काय केलं? मन्मथ स्वामींनी लिहिलं, लिंग दीक्षा झाल्याविना लिंगायतची ज्ञाती धर्माची खून सत्य जाण पार्वती. म्हणजे ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, दीक्षा झाली की तो लिंगायत झाला. जर त्याची दीक्षा झाली नाही तर तो लिंगायत नाही. आणि महात्मा बसवण्णांच्या विचाराच्या प्रभावाखाली महारांना वाटलं आपण पण लिंग बांधावं, मांगांना वाटलं आपण पण लिंग बांधावं, घिसड्याला, कैकड्याला, वडरला, कोळ्याला, माळ्याला, फुलाऱ्याला, तेल्याला, तांबोळ्याला, कोष्ट्याला, सगळ्याला वाटलं अरे आपण पण लिंग बांधावून चांगलं जीवन जगावं. मग बसवण्णांनी असं म्हणलं नाही, येऊ नको तुझ्यासाठी नाही म्हणून, सगळ्याला ओपन टू ऑल, सगळेजण या. मग सगळेजण आले. मग त्याच्यात चांबार हरळैया पण आला. तो शिरपूरचा होता, बिजापूर जिल्ह्यातला होता. तिथून बायकोला घेऊन आला, लेकराला घेऊन आला, इथं काही दिवस राहिला आणि त्याने दीक्षा घेतली. आता लिंग बांधल्यावर काय झालं? काय झालं? चांबार राहिला का तो? हो का? इष्टलिंग बांधल्यावर सिद्धांत शिखामणीमध्ये खूप सुंदर श्लोक आहे. सिद्धांत शिखामणी काय म्हणते की आम्ही लिंग बांधलो की मास पिंड गेला आणि तो मंत्रपिंड झाला, आम्ही लिंगायत झालो. मग त्या बेसवरती हे लग्न झालेलं आहे, त्या बेसवरती हे लग्न झालेलं आहे. आणि हा मास पिंड गेला, तो मंत्रपिंड तयार झाला, त्याला आम्ही लिंगायत म्हणतो. हरळैया लिंगायत झाला, त्याची बायको लिंगायत झाली, मुलगा लिंगायत झाला. तसंच मधुवरस ब्राह्मण होता, तो म्हणला हे सवळं ओवळं डोसक्याला ताप झालेली आणि लोकांना लुटायचा धंदा हे बंद झाला पाहिजे आणि आपण लिंगायत धर्मात प्रवेश केला पाहिजे, आपण लिंगायत पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या पारंपरिक धर्माचा, परंपरेचा त्याग करून तो लिंगायत झाला. आता मधुवरस ब्राह्मण राहिला का? दीक्षा घेतल्यावर काय झालं? आता डॉक्टरची सनद मिळाली, डॉक्टर झाला का नाही तो? कहू बाप डॉक्टर आहे म्हणून पोरग काय बी करणं हाल तर त्याच्या हाताने इंजेक्शन घेतो का आपण? घेत नाही ना. आई बाप मास्तर आहे हो, पोरग काय नाही माळाने हिंडते तरी बी आपण ह्याच्याकडून आपण गणिताचा ट्युशन घेऊ असं जमते का आपल्याला? डीएड असेल तर तो शिक्षक, डिग्री असेल तर तो MBBS किंवा लॉ. तसं इष्टलिंग असेल आणि त्या पद्धतीनं वागत असेल तर तो लिंगायत आहे. आणि त्या आधारशिलेवरती अनुभव मंडपातल्या सगळ्या शरणांनी एकत्र आले आणि म्हटले अरे लिंग गळ्यात आहे ना, बस झाला. मग तो तेलाचा असेल, माळ्याचा असेल, फुलाऱ्याचा असेल, या सगळ्या जाती व्यवसायावरून पडल्या. एकाच मायेचे 2-3 लेकरं होते. एक जण फुलं विकायला सुरू केलं, एक जण लाकडापासून अवजार बनवायला सुरू केलं, आणि तिसरं लेकरू आहे ते धर्माचा प्रचार करत फिरलालं. लोक म्हणले हे तिसरं लेकरू जंगम झालं, फुलं विकणारा फुलारी झाला आणि लाकडापासून अवजार बनवणारा एकाच मायबापाचं लेकरू हे सुतार झालं. व्यवसायावरनं आमच्या जाती पडल्या. आणि म्हणून या सगळ्या जातींना बाजूला ठेवून बसवण्णांनी सामाजिक समीकरण आखलं आणि इष्टलिंगाच्या बेसवरती आपण सगळेजण एकमेकांना लिंगायत संबोधूया. आणि हा सोहळा संपन्न झाला. पण त्याचा ठराव घेण्याची जी वेळ होती, लक्षात घ्या, या क्रांतिकारी विवाहाचा निर्णय घ्यायचा तर बसवण्णा स्वतःच्या मनानं काहीच करत नव्हते. बसवण्णांचा सगळ्यात मोठं गुण हा होता
माझ्या मनात आलं म्हणून मी केलो, मला वाटलं म्हणून मी गेलो, तसं नाहीये. लिंगायत धर्मामध्ये व्यक्तीला किंमत नाही. लिंगायत धर्मामध्ये व्यक्तिगत निर्णयाला किंमत नाही. लिंगायत धर्मामध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे. लिंगायत धर्मामध्ये सगळे एकत्र बसून चर्चा करून मग निर्णय घ्यायची परंपरा आहे, पद्धत आहे. आणि त्या अनुभव मंटपामध्ये सगळ्या शरणांनी जंगमांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की हरळय्याच्या मुलाचं, शीलवंताचं, मधुवरसाच्या मुलीशी म्हणजे कलावतीशी, काही पुस्तकात तिचं नाव लावण्यतीवती आहे, आणि मग त्या कलावतीशी आपण विवाह लावूया. आणि त्या विवाहाचा निर्णय इथं झाला. 1,96,000 जंगम ज्या माळावर बसले होते ते हेच माळ आहे. आपण इथं बसलो, हे आपल्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. लक्षात घ्या की आपण या माळावरती बसलो आहोत. मग तुम्ही म्हणसाल हे खरं कशावरून? आता 1,96,000 आले, आल्या पटमन्या गेले का? तसं नाही. आता तुम्ही उगं 200 आहोत, 300, 250 आहोत तर वरी यायला तुम्हाला अर्धा घंटा लागला. मग 1,96,000 लोक यायला वेळ लागला असेल का नाही? कोण शिरशिलून आलं, कोण कंधारून आलं, कोण इकडून आलं, कोण तिकडून आलं, कोण सोलापूरून शिवगी सिद्धरामेश्वर आले, भरपूर लांबून लांबून लोक आले. मग इथंच तंबू ठोकून राहायची वरती. मग तेवढ्या लोकांना सावली किंवा तेवढ्या लोकांना जेवण, तेवढ्या लोकांचं राहणं, ती कसली यंत्रणा असेल? 100, 1000, 2000, 5000 लोकांचं आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा किती त्रास होतो आपल्याला. त्याला कॅटरिंगवाले बोलवा, हे बोलवा, ते बोलवा, सगळं. मग बसवण्णा गुत्त कोणालाच देत नव्हते आणि बसवण्णा गुत्त कोणाचंच घेत नव्हते. स्वयंप्रेरणा काम करणाऱ्या लोकांची फळी महात्मा बसवण्णांकडे होती की मी काहीतरी देणार आहे आणि मी काहीतरी द्यायला आलोय. ही भावना ज्याच्यामध्ये आहे त्यालाच जंगम असं म्हणतात. मी घ्यायला आलोय असं म्हणणाऱ्याला जंगम किंवा शरण म्हणत नाहीत. मला काहीतरी द्यायचं आहे. आणि असे व्हॉलंटियर्स इथं होते काल परवापर्यंत. आता ह्या शाळेचे जे लोक आहेत, ह्या शाळेच्या लोकांनी इथं कब्जा केलेला आहे. हे लिंगायत धर्माची जागा आहे, पण इथल्या ह्या शाळेतल्या संस्थाचालकांनी ह्या जागेवरती कब्जा आणलेला आहे. आपला इतिहास पुसण्यासाठी हे लोक सुपाऱ्या घेऊन काम करतात आणि इथून येऊन आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ह्यांच्या भानगडीत पडायचं नाही. कर्नाटकचं सरकार आणि इथं अस्मिता असणारे, इरस असणारे लिंगायत बघून घेतील. आपण फक्त विद्यार्थी म्हणून इथं आलो आहोत. पण काल परवापर्यंत इथं त्यावेळेस जे खांब रवायचे ना, ते असे टेंट होते, म्हणजे त्या दगडामध्ये कोरलेले असे खांब होते. यांनी बुजवलेत ह्या शाळेच्या लोकांनी. ते पुरलं, इथं सगळं लेवल लावलंय. पण इथं असे खड्डे होते, फरलंगावर थोड्या थोड्या अंतरावर खड्डे होते आणि इथं ते खांब असायचे आणि त्याच्यावर टेंट असायचा त्यावेळेस. पण दुर्दैवाने हा इथला परिसर आणि इथली सामाजिक अस्मिता लुप्त होत असल्या कारणाने, इरस नसल्या कारणाने काही जातीवादी लोक, काही भांडवलवादी लोक सरकारला हाताशी धरून इथल्या समाजाचा इतिहास पुसण्याचं पाप करत आहेत. पण असं असलं तरी ही भूमी शरणांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. इथं होते अजूनही काही ठिकाणी आम्ही गेल्या वेळेस आपल्याला कुठं कुठं दिसलेत, खूप शोधावं लागेल, आपल्याला तेवढा वेळ नाहीये. पण इथं अशी ती खांब रवण्याचा विषय असायचा आणि इथं हे सगळं आंदोलन चालायचं, चर्चा व्हायची, मुहूर्तमेढ रवली जायची. त्यामुळे आता इथून आपण हा विषय इथला झाला. इथून उठल्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया, जिथे महात्मा बसवण्णांच्या जीवनातल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आपण तेवढं बघूया आणि मग आपण इथून पुढे आपल्या आपल्या कामाला निघूया. आत्ताच या ठिकाणी आमचे नळगिरीचे काही शरण आलेत, मी त्यांचं या पैसे मागायचं, एक फोटो काढ, फोटो काढ, ते मधलं हात काढून काढ, चॉकलेट आता बोलत जाऊ. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. लिंगायत धर्माचा, लिंगायत धर्माचा समता नायक, स्त्री कुलोद्धारक, बहुजन प्रतिपालक, दलित उद्धारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. की 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी आणि शरणांनी इथे एक मोठा अनुभव मंडप लावला होता.
आता एवढा मोठा अनुभव मंडप होता, तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं या अनुभव मंडपाचं की एवढे लोक एकत्र येणार तेव्हा दासोह त्यांना कसा होईल. शरणांपुढे प्रश्न होते वेगवेगळे की एवढे लोक येणार, जेवणार कसं, हात कुठं धुणार, पाय कुठं धुणार, राहणार कुठं, बरोबर आहे. त्यावेळेसची यंत्रणा किती मजबूत होती की बसवण्णांनी अनुभव मंडप आणि एक मोठा लिंगायत धर्माचा मोठा मेळावा, मोठं एकत्रीकरण या माळावरती बेट बालकुंद्याच्या घेतल्यानंतर 1,96,000 जंगम आणि 770 महान शरण आणि त्यागी जंगमांनी प्रसाद इथं घ्यायचा, जेवण करायचे. त्यावेळेसचे जेवणाचे ॲटम वेगळे होते. आता प्रत्येकाची खाद्य संस्कृती वेगळी आहे. गुजराती माणसाचं जेवण वेगळं, केरळी माणसाचं जेवण वेगळं, राजस्थान मधल्या लोकांचं जेवण वेगळं, यूपी आणि बिहारच्या लोकांचं जेवण वेगळं आहे, तर पंजाबच्या आणि हरियाणाच्या लोकांचं जेवण वेगळं आहे, तर काश्मीरच्या लोकांचं जेवण वेगळं आहे. मग लिंगायतांची खाद्य संस्कृती काय आहे, आम्ही काय करायचो, बसवण्णांच्या काळात ताटामध्ये कोणते ॲटम होते याची देखील वचनं आहेत. दुर्दैवाने आमची लोक वचन वाचत नाहीत. वचनांमध्ये उल्लेख आहे की बसवण्णा काय खात होते आणि कोणता ॲटम खात होते. शरण बसवण्णांचं वचन आहे. वचन साहित्य ते सापडायला आपल्याला सहज सापडेल, मिळेल. त्यावेळेस सांडगे असतील, भाकरे असतील, आणि सगळ्यात महत्वाचा ॲटम भात वरण तर अगोदरपासूनच आहे. सगळ्यात महत्वाचा लिंगायतांचा विशेष ॲटम असायचा खीर. बघा, महाराष्ट्र सोडल्यावर आपल्याला खीर मिळाली का नाही. सगळीकडं हुगी, त्याला काय म्हणायचं, हुग्गी आणि अग्गी लिंगायतामध्ये विशेष महत्व आहे. हुग्गी म्हणजे खीर, गव्हाची काढलेली खीर असेल, तांदळाची खीर असेल, खिरीचं वैशिष्ट्य आहे. दुसरं गंजी. आपण ते शिजवतात व्यवस्थित ववा वगैरे घालून, आणि जेवण झाल्यानंतर ते आपण गंजी पितो. कशामुळे? पोट साफ होते म्हणून. पोट साफ होते किंवा ते आपली खाद्य संस्कृती लिंगायतांची ती, दॅट वॉज द फूड कल्चर ऑफ लिंगायत रिलिजन. लिंगायतांचं ते वैशिष्ट्य होतं. मग बसवण्णांच्या काळामध्ये तेच ॲटम बनवले इथं जेवायला. मग सगळ्यात शेवटी गंजी आणि जेवण झाल्यानंतर हात धुवायचे. बरं, जेवायचे कशामध्ये? तेव्हा काय पत्राळ्या तर होत्याच, पण आता आपल्यासारखं काही ताटं फिटा असं काही वापरत नव्हते. त्यावेळेस ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या बलुतेदारांनाच आपण एकमेकाला काम द्यायचो. मग बलुतेदारी पद्धत होती. मग त्यावेळेस जंगम आणि हे सगळे खापरात जेवले. कशामध्ये? खापरात. येळणी वगैरे म्हणतो ना आपण, खापरात जेवले. तर 1,96,000 जंगमांना जेवायला किती खापर लागले असतील बघा. आता ते सगळे खापर, तेवढा स्वयंपाक, हा सगळा भाग, हा जो भाग आहे इथं, हात धुणे, आपण म्हणतो तिथं ताटं टाका, हो तिथं ताटं टाका. तर त्यावेळेस इथल्या अनुभव मंडपात एवढ्या सगळ्या शरणांनी जेवण केल्यानंतर हात इथं धुतला. 1,96,000 जंगमांनी 2-4 दिवस राहून 1,96,000 लोकांनी हात धुल्यावर किती पाणी जमा होईल. हात धुतल्यानंतर इथं एवढं पाणी जमा झालं ह्या माळाच्या पोटमाळाला खाली, की इथं तळं तयार झालं. काय तयार झालं? आणि त्याला नाव दिले गंजी कॅरी. कॅरी अंदूर तळ, कॅरी अंदूर तळ, कॅरी म्हणजे तळ. गंजी कॅरी अंदूर, गंजीचं तळ. नुसतं हो गंजीच गंजी, हे तळ. आणि खापर फेकले हो का ह्या दिशेला, इकडी, पलीकडे पुढे, म्हणजे बरंच अंतर आहे. आता हे खापर फेकले इकडी, म्हणून त्या गावाला नावच खपऱ्याळ पडलं. त्या गावचं नाव काय अजूनही? खपऱ्याळ. खपऱ्याळ का म्हणतात त्याला? कारण ही जेवलेली ताटं सगळी ह्या दिशेला टाकले, म्हणून त्या दिशेला नाव का पडलं? खपऱ्याळ पडलं. आणि इकडे गंजी कॅरी पडलं. म्हणजे बसवण्णांचा हा इतिहास जिवंत आहे. हा इतिहास जिवंत आहे. असं काय आभाळातनं आला, पाताळातनं आला, इकडून आला. 8 पाटनगर होते, तिथे राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एक आवडती होती का ना आवडती होती,
असं आपण म्हणतो पुसाच्या महिन्यात, बरोबर आहे ना. तसं काही नाही भानगड. इथं सत्य इतिहास आहे आणि इथं गंजीकेरी आहे, इथं खपऱ्याळ आहे, इथं मोठमोठे खड्डे जे आहेत खांबरवायचे, हा सगळा इतिहास इथं घडलेला आहे. बसवण्णा इथं राहिलेत, इथं अनेक शरण राहिलेत. म्हणजे आम्ही शिवयोगी सिद्धरामेश्वर असतील, अल्लमप्रभू असतील, हे सगळे इथं राहिलेत बरं का. त्यामुळे पवित्र भूमी आहे. आणि आता शेवटचा आपल्या आजच्या चर्चेतला एपिसोड तिथं होणार आहे. आपण इथून उठायचं आणि तिकडे निघायचं. समता संदेश पदयात्रेतील सहभागी सर्व शरण शरणींना लिंगायत धर्माचा जिवंत आणि महात्मा बसवण्णांच्या कार्याची साक्ष देणारा इतिहास ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सर या ठिकाणी सर्व शरणांना सांगत आहेत. आणि लिंगायतांच्या सगळ्या जीवन पद्धतीमध्ये जंगमांचं विशेष महत्व आहे. कारण लोक उद्धाराचं ते काम करतात, लोक प्रबोधनाचं काम करतात. आणि बसवण्णांची अनेक वचनं आहेत की ज्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद केलेली आहे. एकदा घटना अशी घडली की बसवण्णा असं बाहेर गावी गेले होते आणि तेवढ्यात त्यांच्या घरी जंगमा आले. तर जंगमा आल्याबरोबर आपल्या घरावर लिहिलेलं होतं. आपण लिहितो बघा आपल्या घरावरती, या बसा आणि नमस्कार, किंवा फलाना फलाना परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तसं बसवण्णांच्या घरावरती लिहून ठेवलं होतं, शरणांचे आगमन आम्हाला प्राणाहुनही प्रिय आहे. शरण येत असतील तर आम्ही प्राणपणाने तुमची पूजा करू. हे तर जंगम होते आणि आले. आणि घरी बसवण्णा नसल्यामुळे त्यांची धर्मपत्नी होती गंगांबिका आणि नीलांबिका. लग्नानंतर खूप दिवसानंतर एकच मुलगा झाला बसवण्णांना. त्याचं नाव बालसंगय्या होतं. संगण बसव म्हणतो आपण त्याला, बालसंगय्या. संगय्या लहान होता, खूप छोटा, मांडीवर खेळत होता. आणि तेवढे जन्म आले. आणि ज्या दिवशी जन्म जेवायला आले होते त्या दिवशी त्या लेकराची तब्येत खूप बिघडली होती. लेकराची, बसवण्णांच्या लेकराची अंग तापीनं फणफणत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जन्म आले. नौकर चाकर भरपूर होते, पण त्या माऊलीनं म्हणलं नौकर लावून कसं आपण एवढं सगळं करायचं, जन्म आलेत, आपण स्वतःच गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला लेकरू, ते तापीनं फणफणत असलेला, प्रचंड आजारी असलेला तो बालसंगय्या, बसवण्णांचा मुलगा, एकुलता एक छोटा मुलगा, तो मुलगा त्या माय माऊलींनी त्या दासीला दिलं, दासीच्या मांडीवर दिलं. जन्म आलेत म्हणल्याबरोबर सगळ्यांची पादपूजा झाली, जेवायला वगैरे बसवलं, सगळ्यांना प्रसाद वगैरे वाढायला सुरुवात केली. आणि हात जोडून सगळ्या जंगमांना म्हटले की भरभरून जेवा, चांगलं जेवा. ही जंगमांची सेवा चालू असताना तेवढ्यात वाढणं चालूच होतं हिचं जंगमान. तेवढ्यात ते दासी पळत पळत आली आणि हळू कानात सांगितली की आई साहेबांना, आपण तुम्ही एवढं जेवायला वाढताय, नव्हता तुमचं लेकरू मेलं बघा म्हणून सांगितली. संगय्या गेला म्हणली, आता जीव गेलाय त्याचा म्हटली. जीव गेला म्हटल्याबरोबर दुसरी बाई राहिली असती तर जोरजोरात ओरडत चिरकत पळत लेकराला कवठाळून रडली असती. पण ती बसवण्णांची बायको होती, तिच्यावर जबाबदारी होती. तिनं म्हटली, मी जर आता रडाय सुरू केले, ओरडाय सुरू केले तर हे जन्म अर्धपोटी जेवतील आणि अपमान होईल धर्माचा आणि जन्माचा आणि देवाचा. तिने दासीला म्हणली, मला बोललीस ते बोललीस, दुसऱ्या कोणाला बोलू नको, गप्प बस, तसंच घेऊन बस लेकराला. सगळं झालं जेवण जन्माचं की मग मी येते म्हटली, आता कोणालाच सांगू नको, जा म्हटली. आणि एवढं दुःख उरात ठेवून त्या माऊलीनं जंगमार्चना केली, जंगमांची सेवा केली, जेव घातली. आणि मग लेकराला जवळ घेऊन जोरजोरात टाहो फोडून तिनं रडायला सुरू केली. आणि हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेस बसवण्णा आणि त्यांचं कुटुंब याच माळावर होतं काही दिवस. कारण हे सगळी धोरणं वगैरे अधिवेशनं इथंच व्हायची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फारसा गाजावाजा न करता बसवण्णांच्या एकुलत्या एक लेकराला या जागी समाधी केल्या. ह्या जागी हे जे दगड आहे
हा भागामध्ये त्याची समाधी आहे असं लोक सांगतात. त्याच्यावरती अजून संशोधन सुरू आहे. कोर्टात मॅटर आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती संशोधन व्हायचं. अनेकांचे तर्क वेगवेगळे आहेत. पण संशोधकांच्या म्हणण्यानुसार आणि इथल्या सगळ्या प्राप्त ऐतिहासिक दाखल्यानुसार, इथल्या गुहानुसार ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की महात्मा बसवण्णांनी व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक सुखदुःखांना बाजूला सारून केवळ ही चळवळ आणि आपला धर्म सुरक्षित राहावा, लोकाभिमुख राहावा म्हणून एवढं काम केलं. भावाला मरावं लागलं, बसवण्णांची बायकोची हत्या झाली, मारले, म्हणजे अनेकांच्या हत्या झाल्या. लिंगायत समाजाच्या किंवा आमच्या धर्माच्या वचन साहित्याच्या रक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा जीव कोण दिला असेल तर ते परटानं जीव दिला. त्याचं नाव माचय्या आहे. वचनांच्या रक्षणासाठी प्राणार्पण परटांनी केलं. इष्टलिंगाच्या तत्वासाठी प्राणार्पण चांभारांनी केलं. अनेक शरणांनी जीवन दान करून हे सगळं आपलं धार्मिक धरोहर ज्याला म्हणतो आपण, धार्मिक वारसा ज्याला म्हणतो आपण, तो सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मरताना कोणी कोणाला भेटलं नाही, कोण कोणाच्या मातीला नव्हतं, ना बसवण्णांच्या मातीला होते, ना लेकराच्या मातीला बाप होता, ना बायको मेल्यावर बसवण्णाला पुन्हा कळालं बायको मेली म्हणून. म्हणजे हे सगळं काहीच कोणाला भेटलं नाही. लक्षात घ्या, आपण म्हणतो ना दारू दिक्कोपाल होणे, म्हणजे सगळं तुझं वाटोळं होऊ दे आपण म्हणतो का नाही, तेवढं वाटोळं बसवण्णांचं झालं. शरणांचं एवढं विचित्र अवस्था झाली, हत्या झाल्या अनेकांच्या, लेकराबाळांची भेटच झाली नाही, मरून गेले लेकरं, बाप एकीकडं, लेकरू इकडं, बायको इकडं. कारण या देशातली सनातनी वैदिक व्यवस्था, जातीयवादी मनोवादी वर्ण व्यवस्था एवढी खतरनाक होती की त्यांना बसवण्णांचं आंदोलन पूर्ण चिरडून टाकायचं होतं. आणि म्हणून जन्म दिसले की मारा, शरण दिसले की मारा, बसवण्णांचा माणूस दिसला की मारा. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे शरण इकडे तिकडे पळून गेले आणि वचन साहित्य सुरक्षित ठेवले. ते वचन साहित्य हळकट्टीसारख्या महापुरुषाच्या हाती लागल्यामुळं 1,00,000 मठांची कामं एकीकडं आणि एका हळकट्टीचं काम एकीकडं आहे. त्या हळकट्टीनी त्याग केला. त्यांनीही कोर्टामध्ये केस लढवताना त्यांच्याही कानावर आले की मुलगा अपघातात वारलाय, तरी पण त्यांना आर्ग्युमेंटमध्ये खंड पडू दिलं नाही आणि केस जिंकली आणि महात्मा बसवण्णांची वचनं पुन्हा प्रकाशित आले. म्हणजे एखादा धर्म किंवा एखादा विचार त्यागामुळे वाढतो, पैशामुळे वाढत नाही. केवळ त्याग आपण कशी करतो चळवळीमध्ये, जेवढा त्याग करू तेवढा मोठा धर्म वाढतो. आणि मग लिंगायत धर्माला त्यागाची परंपरा आहे. तेवढाच तोलामोलाचा दुसरा एक धर्म आहे, त्याचं नाव शीख धर्म आहे. त्या शीखांच्या धर्माला देखील मोठी त्यागाची परंपरा आहे. आणि त्याग आणि समर्पण असेल तरच धर्म टिकतो. बसवण्णांनी त्याग केला, राजपदाचा त्याग केला, प्राणाचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, लेकराचा त्याग केला, कशाच. आणि 8व्या वर्षी तर घराचाच त्याग केला. 8व्या वर्षी तर घरच्यांनी हाकालून दिले. म्हणजे त्याला व्यक्तिगत जीवनात बसवण्णांनी सगळ्या जगाला जरी सुख दिलं असलं तर मला तरी असं स्वतःला वाटतंय की महात्मा बसवण्णांना कौटुंबिक सुख मिळालं किती, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. कारण 8व्या वर्षी बापाने हाकालून दिलं त्याला. बापाने जवळ ठेवला नाही बसवण्णांना, आई वडिलांनी हाकालून दिले त्याला, तू राहू नका आमच्या घरामध्ये, तू नवीन काहीतरी सांगलास असं म्हणून त्याला हाकालून दिले. पण बहीण पाठीमागे आली, बहिणीचं सुख खूप मिळालं. महात्मा बसवण्णांच्या जीवनामध्ये आईचं आणि वडिलाचं प्रेम किती मिळालं, बायकोचं लेकराचं किती प्रेम मिळालं, भाऊ देवराज होता त्याचं किती प्रेम मिळालं मला माहीत नाही. पण कुटुंब म्हणून महात्मा बसवण्णांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रेम आई बापापेक्षाही, बायको लेकरांपेक्षाही, गुरुपेक्षाही, देवापेक्षाही सर्वात जास्त प्रेम महात्मा बसवेश्वरांवर कोण केलं असेल तर त्यांची बहीण अक्कनागंबाने केलेली आहे. लक्षात घ्या, बहिणीचं प्रचंड प्रेम भावावरती होतं, म्हणून भावाला घरातून हाकालून दिल्याबरोबर बहीण पदर खाऊन भावाच्या मागे थांबली आणि तिथून जे तिनं सोबत थांबली ती शेवटच्या क्षणापर्यंत बहीणच सोबत होती भावाच्या. आणि म्हणून स्त्री पाठीमागे असल्याशिवाय मग कधी छत्रपती शिवरायांच्या मागे जिजाऊ थांबल्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे त्यांची बायको रमाई थांबली, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मागे त्यांची बायको सावित्रीबाई फुले थांबली, तसं महात्मा बसवण्णांच्या पाठीमागे त्यांची बहीण थांबली. कुठं आई थांबते, कुठं बायको थांबते, कुठं बहीण थांबते. आणि म्हणून हा इतिहास घडतो, हा इतिहास घडलाय. आता आपण आणखीन पुढे अनेक गुहा आहेत, आपण त्या सगळ्या बघणार.